कृपया सर्वांनी शांतता राखा। जवळजवळ 1985 ते 86 या दरम्यान फर्स्ट फ्लाइट कुरिअर लिमिटेड ही कारवानीत आहे। ही कंपनी कुरिअर क्षेत्रामध्ये सगळ्यात नामवंत कंपनी आणि मोठी कंपनी म्हणून या कंपनीला मार्केटमध्ये मार्केटिंग व्हॅल्यू आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे। ज्यावेळी कंपनी बेनिफिटमध्ये होती त्यावेळी ह्या कंपनीमधले मॅनेजमेंटची माणसं पण 50,000, 40,000, 60,000, 70,000, 80,000पर्यंत सॅलरी घेत होती। परंतु या कंपनीचे जे कॅन्डिडेट होते युनियन कॅटेगरीमधले, ब्रांचमधले कुरिअर बॉय होते, डिलिव्हरी करणारे होते, यांची कथा आणि व्यथा ह्या मॅनेजमेंटने कधी पाहिलीच नाही। ज्यामुळे आपल्याला एसी मध्ये टाय बांधून बसायला मिळतं, मजा मारायला मिळते, चांगली सॅलरी मिळते, त्या लोकांनी ह्या वर्कर लोकांच्याकडे बिलकुल पाठ फिरवली। ह्या कामगारांची व्यथा जाणलीच नाही। लेबर ऍक्टच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे जो कामगारांना जे किमान वेतन मिळतं तो किमान वेतनाचा कायदा ह्या कामगारांपर्यंत मॅनेजमेंटने कधी आणलाच नाही। त्याच्यामुळे आता जवळजवळ 26-27 वर्ष सर्व्हिस करणारा माणूस आता पुढे 15 आणि 16,000 रुपये सॅलरी घेतो। हा फार मोठा अन्याय आहे। आणि म्हणून मला असं म्हणावं लागतं की ह्या कंपनीला मार्केटमध्ये मार्केटिंग व्हॅल्यू मिळवून देण्यासाठी या इथल्या कामगारांनी अतिशय कमी पगारामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे। अगदी प्रामाणिक ह्या कंपनीची सेवा केलेली आहे आणि आज हा कामगार रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। केवळ फर्स्ट फ्लाइट मधला कामगार रस्त्यावर येणार नाही तर त्या कामगारांचं कुटुंब रस्त्यावर येणार आहे। आणि ह्या कंपनीमध्ये जवळजवळ 95% हे मराठी माणसं आहेत आणि ती मराठी माणसं रस्त्यावर येणार आहेत। ही मोठी खेद आहे, हे आपलं दुर्भाग्य आहे। आणि मी म्हणून म्हणतो की जसा ह्या मुंबईमध्ये मिल कामगारांचा संप झाला, मिल कामगार रस्त्यावर आला, तसाच हा दुसरा प्रकार असेल की काय की मराठी कामगार हा रस्त्यावर येणार आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान केलं, या कामगारांच्या चळवळीसाठी, कामगारांच्या अस्तित्वासाठी किंवा कामगारांच्या रोजगारासाठी ज्यांनी आपलं आत्मदहन केलं, त्या महाराष्ट्रामध्ये, त्या मुंबईमध्ये असे जर परप्रांतीय नेते मंडळी किंवा सावकार मंडळी किंवा मालक मंडळी अशी ह्या मराठी माणसांची जर फसवणूक करत असेल तर त्यांना हात दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि मी म्हणून म्हणतो की भारतीय कामगार सेना महाराष्ट्रामध्ये जो प्रभावित पक्ष आहे, ज्याला आपण शिवसेना म्हणतो, त्या शिवसेने अंतर्गत ही कामगार सेना युनियन इथे कार्यान्वित आहे आणि ह्या युनियन मार्फत ह्या कामगारांना योग्य तो न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि इथल्या मराठी कामगारांना या युनियन मार्फत वाचवण्यात यावं अशी माझीच काय सर्वांची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।